गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर चला आज आपण पाहूया 18 तारखेच्या IMP लेवल्स. त्याच्या आधी आपण 17 तारखेचे मार्केट पाहूया कशा प्रकारे मूव केले. तर आपण ड्रॉ केलं होतं सपोर्ट रेजिस्टन्स. त्यासाठी पहिला सपोर्ट रेजिस्टन्स होता 24,967, सपोर्ट होता 24,915, त्याच्यानंतर 24,859. तर आपण काय प्लॅन केला होता, ॲनालिसिसमध्ये पाहिलं असेल तर आपण प्लॅन केला होता मार्केटने जर ह्या इथं आपल्याला एखादी एंट्री दिली ह्या लेवलला 24,967, तर तिथून एंट्री मारून डायरेक्ट 24,859पर्यंत आपण होल्ड करणार होतो पुट. पण मार्केटने काय केलं, एकच कॅन्डल जवळजवळ 90 ते 100 पॉईंटची दिली पहिली कॅन्डल. त्यामुळे सगळा मोमेंटम आपला इथंच संपला. त्यामुळे इथून काही एंट्री बसत नव्हती, आपल्याला भेटली नाही. आणि जर ह्या कॅन्डलच्या नंतर कोणी ट्राय केला असेल इथनं पुढे घ्यायचा, तर हे पुढचे प्रीमियम वाढलेच नव्हते मार्केटमध्ये. कारण खाली एक सपोर्ट होता आणि त्याचं पण ATM IV मायनसमध्ये चालला होता. ह्या लेवलवर प्लसमध्ये होता पण थोडासाच होता, त्याच्यानंतर मायनसमध्ये गेला. त्याच्यामुळे हे प्रीमियम काय वाढतच नव्हते. आणि हे जो कॉल आला म्हणजे ही जी बाईंग आली, हे तर बाईंग कॉलचे प्रीमियम वाढले पण जे पाहिजे त्याप्रमाणे वाढत नव्हते. कारण तर ह्या टायमिंगला ATM IV हा मायनसमध्ये चालू होता, त्यामुळे हे वाढतच नव्हते. पण कॉल वाढतच नव्हते. पण ही जी छोटी छोटी रेड कॅन्डल दिसतात ना त्याच्यामध्ये, ह्या ज्या छोट्या छोट्या रेड कॅन्डल दिसतात ना, ते जरी बनले तरी ठीक आहे, मोठ्या प्रमाणात होत होता कॉल. कॉल कमी वाढायचा, पण ज्यावेळेस रेड कॅन्डल होत होती त्या कॉलच्या प्रीमियममध्ये स्ट्रॉंगली डाऊन साईडला येत होती. त्याच्यामुळं इथं 1:2 1:3 आरामशीर भेटलं होतं. त्याच्यात काही विषय नाही. मी सांगतो तिथं एंट्री कशी भेटत होती. जर आपल्या कॉलचं कोणी ॲनालिसिस पाहिलं असेल तर आपण काय सांगितलं, कोणचा पण सपोर्ट रेजिस्टन्स असू द्या, त्याच्यावर जर मार्केट आलं आणि त्याचं लिक्विडिटी स्वीप करून मार्केट जर वर जात असेल तर ह्या मार्केटला काय होणार, इथून मार्केट रिवर्स होणार. लिक्विडिटी स्वीप केली पण मार्केट तरी पण डाऊन गेलं, तर हा काय आहे, ट्रॅप आहे. आणि इथं जर तुम्हाला बघायची असेल लिक्विडिटी स्वीप, तर इथून जर तुम्ही 3 मिनिटावर जर आला तर ह्या लेवलची सरळ सरळ लिक्विडिटी स्वीप आहे. इथं बघायला भेटेल तुम्हाला. हे बघा, एरिया हा लिक्विडिटी स्वीपचा आहे टोटल. 1 2 दोन्ही कॅन्डलने लिक्विडिटी स्वीप केली. इन्व्हर्टेड हॅमर बनवला होता मार्केटने इथं. पण मार्केटने काय केलं, इथून एक डाऊन साईड मूव दाखवला ह्या लेवलवर. हे काय होतं, ट्रॅप होता. आपल्या ॲनालिसिसनुसार हा एक ट्रॅप होता. त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल, ही जी रेड कॅन्डल दिसत होती 5 मिनिटाची, ही जी शेवटची रेड कॅन्डल दिसत होती सपोर्टच्या आपल्या खाली, ही ही रेड कॅन्डल होती. ती पुढच्या प्रीमियममध्ये अशी एक हिरवी कॅन्डल बनली होती. इथं रेड आहे पण तिथं हिरवी कॅन्डल बनली होती. जो हा मूव आला होता सकाळचा, सगळा मूव, सकाळपासून आलेला सगळा मूव ह्या कॅन्डलने त्या असं 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 होतं कॉलच्या पुढच्या प्रीमियममध्ये. हे जी हिरवी लाल कॅन्डल होती बेरीज सगळ्यात शेवटची, तिने अशी एक लिक्विडिटी स्वीप केली होती यांच्या सगळ्यांची. इथून डाऊन साईडला क्लोज देऊन हिरवी कॅन्डल होती. त्याच्यानंतर मी काय केलं, ही जी नेक्स्ट हिरवी कॅन्डल बनत होती ना, त्यावरच एक एंट्री बसत होती आपल्याला. म्हणजे ही इथून जी बुलिश कॅन्डल बनली तिथून एक एंट्री बसत होती. तिथून 1:2 1:3 आरामशीर आपल्याला टार्गेट भेटत होता कालच्याला. तसंच जर तुम्ही हा मोमेंटम पकडायचा होता तुम्हाला, हे कॉल, कारण ह्या ज्यावेळेस पुट मार्केट खाली गेलं ना, हे इथं प्रीमियम चांगल्या प्रकारे वाढली होती कालच्याला. हा एक आणि हा एक एवढाच होता कालच्या दोनच मूव मला मतलब टार्गेट दिसत होते ट्रेड. तर हा जर पकडायचा होता तर ह्यासाठी ज्यावेळेस मार्केट ह्या लेवलवर आलं, इथून रिवर्स झालं, ह्या सपोर्टचं काम संपलं. सपोर्ट कुठवर होता, इथवरच होता. ह्या सपोर्टचं काम संपलं. त्यानंतर हे पण रिटेस्ट करून एंट्री आली होती. त्याच्यामुळे हा सपोर्टचं पण इथं जर बघितलं ना, मार्केट डाऊन आलं, रिटेस्ट केलं, इथून एंट्री आली. हा पण रिटेस्ट करून आला होता. ह्याचं पण काम संपलं होतं ह्या सपोर्टचं. जर आता इथून एंट्री घ्यायची होती तर आपल्याला पॅटर्न शोधायचा. ह्यात तुम्हाला एक ट्रायंग्युलर पॅटर्न दिसतोय का मला सांगा. मी दाखवतो तुम्हाला ट्रायंग्युलर पॅटर्न एक.
मार्केटचा स्विंग हाय, स्विंग लो, दिसला. ट्रायंग्युलर पॅटर्न मार्केटमध्ये असा आला होता. स्विंग हाय, स्विंग लो, परत वर जाऊन टच केलं. मार्केट्स डाऊन साईडला हे फाईन करायचं होतं. आणि इथे एंट्री कुठं बसत होती माहिती आहे का? आता ट्रायंग्युलर पॅटर्न होता, बरोबर आहे. आणि इथं ब्रेकआउट भेटला. ब्रेकआउट भेटल्याच्या नंतर मार्केटने इथं एक स्विंग लो होता मार्केटला. आता मार्केटने इथं ब्रेकआउट दिला. रिटेस्टला एंट्री बसत होती. इथून मार्केट डाऊन गेलं म्हणजे इथून एक एंट्री बसत होती ह्या लेवलवरून एंट्री बसत होती. कालच्याला आपल्याला हा एक पुट कॅप्चर करू शकतो. इथं पण 1:2, 1:3 आरामात भेटत होतं, बरोबर आहे. पण हा पॅटर्न शोधता आला असता तरच, कारण जर का मी सांगितले आपले जे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत त्यावर मार्केट एकदा आलं की ते नेक्स्ट सपोर्ट रेजिस्टन्ससाठी वर्क करत नाहीत. त्यानंतर एक नवीन सपोर्ट रेजिस्टन्स तयार होतात. तर चला आज 17-18 तारखेसाठी ॲनालिसिस करूया मार्केट कशा प्रकारे मूव्ह करेल. चला, त्यासाठी आपण आधीच सगळ्यात आधी सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करू. हाला सोडून द्या. आता जरी बघितलं तर कालचा हाय मार्केटचा लिक्विडिटी सुरू आहे. ह्या लेवलला लिक्विडिटी आहे, स्ट्रॉंग लिक्विडिटी. पहिला रेजिस्टन्स 24,981 हा एक रेजिस्टन्स झाला. त्याच्यानंतर इथं एक 24,916 हा एक रेजिस्टन्स आहे. एक इथं आहे 24,868. पण इथं लिक्विडिटी हे रेजिस्टन्स नाही, हे लिक्विडिटी रन करू शकतं. 24,868, 916 मार्केट इथं सांगतो ते ॲनालिसिस आपण करून आधी सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून घेऊ. मार्केटला 24,813 हा एक सपोर्ट आहे. आणि त्याच्यानंतर 24,706 हा तर आपण आधी काल ड्रॉ केलेलाच होता. अशा प्रकारे ह्या मार्केटचे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत मार्केटलाच. तर मार्केट काय करू शकतं आज त्याचं आपण अंदाज लावू. मार्केट आता लिक्विडिटी जवळ कोणची मार्केटला, ही लिक्विडिटी जवळ आहे कालच्या लोची, बरोबर आहे. मार्केटला कालच्या लोची लिक्विडिटी जवळ असल्यामुळे मार्केट काय करू शकतं, याच्या आसपास गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होऊ शकतं. इथं किंवा इथं लिक्विडिटी स्वीप करून मार्केट निघू शकतं. जर समजा मार्केट याच्या खाली डाऊन ओपन झालं, ह्या लेवलच्या 24,813च्या ओपन झालं, वर जाऊन क्लोजिंग दिली तर वेट करा सेकंड कॅन्डलची. सेकंड कॅन्डल जर वरच्या साईडला क्लोज झाली तर आपण वरचा ट्रेड पकडू शकतो चांगल्या प्रकारे. जर तीच कॅन्डल सेकंड कॅन्डल डाऊन साईडला परत येऊन सपोर्टच्या खाली जर क्लोज झाली तर त्याला तिथून एंट्री घेऊन डाऊन साईडला येईल. हे तर आपल्या कंडिशन माहीत आहेत सगळ्यांना, बरोबर आहे. त्याच्या आधी आपण सगळ्यात आधी पहिली कंडिशन काय आपली, जी मार्केटची पहिली कॅन्डल मोर दॅन 70 पॉईंटपेक्षा असेल तर ती इग्नोर करावी. जर त्याच्यावर ट्रेड घ्यायला गेलास तर लॉस किंवा मोठ्या प्रकारे लॉस घेऊ शकता, जे आज झालं. त्याच्यानंतर सेकंड आपली कंडिशन काय आहे, मार्केट ह्या रेंजमध्ये कुठं पण ट्रेड करत असेल तर ट्रेड घेऊ नका. जोपर्यंत आपल्या ज्या सपोर्ट रेजिस्टन्स आहेत त्या लेवलवर जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत ट्रेड घेऊ नका. ह्या आपल्या कंडिशन आहेत, ह्या 2 मेन कंडिशन आहेत आपल्या. त्याच्यानंतर मार्केटला गॅप डाऊन ओपन झालं तर चालतं, इथं झालं किंवा मार्केट ह्या लेवलला एक लिक्विडिटी स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर ह्या लेवलला आणि ह्या लेवलला 24,981, 24,916 आणि 24,813 ह्या लेवलला जर मार्केट गॅप ओपन झालं इथं मार्केट आणि याच्या खाली क्लोजिंग दिली तर इथून एक डाऊन साईडचा ट्रेड घेऊ शकतो. 24,700 आपलं टार्गेट राहील. मार्केट आज जायला असं हळूहळू पण जाऊ शकतं, सांगता येत नाही काय होईल. त्याच्यानंतर जर मार्केट असं येऊन परत असं रिव्हर्सल घेऊन इथं क्लोजिंग दिली तर इथून एक एंट्री बसते. पण माझ्या अंदाजे जर मार्केट 24,813ची लिक्विडिटी उचलून मार्केट जर वर जात असेल तर 24,868 आहे ना, हे थोडंसं सस्टेन करू शकतं. पण मार्केट जाऊ शकतं 24,913, कारण इथं एक स्ट्रॉंग लिक्विडिटी पडलेली आहे मार्केटची कालची. त्यामुळे मार्केट इथं लिक्विडिटी घ्यायला जाऊ शकतं 24,916. किंवा मार्केट जर इथून गॅप अप ओपन झालं 24,916च्या आसपास ह्या एरियात
जर ओपन होत असेल तर मार्केट इथून पण लिक्विडिटी सेव्ह करून मार्केट येऊ शकतं 24,813ला 24,813वर येऊ शकतं. असं मार्केट असं 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 येईन. आणि जर मार्केट ह्या लेवलवर जर आलं आणि इथून जर रिव्हर्सल भेटत असेल तर मार्केटने तर सपोर्ट बनवलेले असतील, ते रेजिस्टन्स बनवले असेल, त्यावर जाऊ शकून तिथून रिव्हर्स होऊ शकतं, किंवा इथं असेल तर इथून रिव्हर्स होऊ शकतं. अशा प्रकारे ह्या आपल्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहेत. तर आता प्रत्येक कंडिशन सांगणार नाही मी आज तुम्हाला. कालचा जर ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांना सगळ्यांना माहिती आहेत आपल्या कंडिशन काय काय आहेत. कंडिशन भरायचे आहेत. मार्केट सपोर्ट रेजिस्टन्सवर आल्यावर कशा प्रकारे ट्रॅप करते, कसं ट्रेड करायचं आहे हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे. आणि आज थोडा वेळ कमी असल्यामुळे आज सांगू शकत नाही आहे, मला थोडं बाहेर जायचं आहे. तर आपले हे सपोर्ट अँड रेजिस्टन्स आहेत. नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हे उपयोगात येतात नाही येतात. तसेच तुमचा कोणी काय म्हणते त्याला फायनान्शियल ॲडवायझर असेल तर त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही ट्रेड घेऊ शकता. तर परत एकदा लेवल सांगतो मी. सपोर्ट 24,045, 24,981, 24,916 आणि 24,868 हे आहेत रेजिस्टन्स. त्याच्यानंतरनं सपोर्ट आहे 24,813 आणि 24,707 आणि 24,739 हे आहेत सपोर्ट मार्केटचे. जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल तर IMP लेवल 24,813 आणि गॅप अप ओपन होत असेल तर IMP लेवल 24,916 ह्या IMP लेवल्स आहेत आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल्स आहेत. तर चला, धन्यवाद तुम्ही तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल.